कसा आहे पाखरू? कसं आहे? खाटकी पाहिजे काय असला? त्याच्या बघून आणलं सोय रे. घरात थांबायचं नाही. पार्टीचं प्लॅनिंग असलं ना कधी पण ह्याचं प्लॅनिंग लेटच असते. माझ्या नावासाठी सकाळचं प्लॅनिंग जेवण असलं की नाही वाजलीत आता 11 आणि पार्टीचं प्लॅनिंग घेतलं. गावातल्याच कोंबड्या घेतल्यात म्हणले गावठी एकदम कोंबड्याची पार्टी करूया वगैरे. तर इकडे चालू आहे कापाय वगैरे भरपळ्या चालू आहे. तिकडे चूल पेटवाय चालू आहे. त्याचंच आहे आता हे. आता वाजले किती 11:30 मला वाटते 11 वाजून पण गेले. भरपूर वेळ झाला आणि भूक पण भरपूर लागली. तर जास्त वेळ नाही घेता सुरू करूया याच्या का नाही गाडीला. झेळ धरू नको ते वाज धुरकडलेला आहे. आमचा गावाकडचा निसर्ग आहे मस्तपैकी. साईडला वरती डोंगर आहे, साईडला गर्द झाडे आहे. इथं आमचा हा बेत आहे ह्या आंब्याच्या झाडाखाली. काय प्लॅनिंग साईडलाच एक जांभळ आहे इथं. जी हाताला गावतील तेवढी काढल्यात. वरती काय चढलो नाही जांभळीवर पण भरपूर गावलेत. तिकडची जागा चेंज केली. तिकडे जरा ऊन आलं म्हणून परत जागा बदलली आम्ही. की डोंगराच्या वरती जे वातावरण धरलेलं काळं दिसतं हे पूर्ण पावसाचं वातावरण आहे. तिकडे साईडला त्या साईडला पाऊस चालू आहे. इकडे थोडं नाही वातावरण आणि पार्टी चालू आहे. बघूया इकडे पाऊस येतोय की नाही. आमचा श्यामा खाटकी शाजा खायला काहीतरी कुरकुरा आण जागी. टोपातून पाणी ठेवले काय? अरे त्यांची ढाकणं आणायला पाहिजे होती. आज भरपूर गरम होते. उबाळायला लागले की समजून जायचं की पाऊस 100% येणार. आणि वातावरणही तसं धरलंय पावसाचं. आणि खाली आमची चालू आहे पार्टी. बघूया कसं आहे पाखरू? कसं आहे? खाटकी पाहिजे काय असला? निसर्गाच्या सानिध्यात दुपारची पार्टी जास्त करून आमची नसते. नाईटलाच असते पण दुपारची भारी वाटतं ना जेवण वगैरे करायला. पण जरा हवा वगैरे नाही त्यामुळे गरम होते. बाकी एकदम झकास. खडकीचा एवढा पण खास रसा होत नाही ना जेवढा गावरांचा गावठी आपल्या घरच्या कोंबडीचा होते तो. खाली हॅलो मेसेज विशाल ना उद्या मेसेज टाक मग. मात्र त्याला काय ऑप्शन आहे सांग. आहे ना ग्रुपवर टाकलं का आमचं लागत नाही. धामणच्या शाम्या कोण मेंबर पुढे गेलाय. कट आलाय पण नुसता प्रेमी आता जाऊन घेऊन आला. नेमकं गळा लागलं पावसाचं. ह्याच्या पावसाला तर तारपदरी धरून बसायची वरती तू. मीठ टाकायला लागतंय जरा फुकून पिऊ. गरम गरम पिलं का नाही टेस्ट समजत नाही. गरम गरम प्याला की नाही कधी कधी ते समजत नाही. थंड पिली जेवढा की नाही तेवढं. आणि 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. आता ते फिटिंगला जाते कुठं असेल तिथं डब्बा घेऊन तिथं येते घरात येत नाही. नंतर टाकायचं कोथमीर लई घेऊन. कमी पगारमध्ये गावठी यात फोडून टाकलंय. कुठलं ते नाही थोडं थोडं काढ की चालेल. थोडं थोडं जास्त काय टाकलं काय लागल इकडं.
कोल्हापुरी गावठी चिकन आणि तांबडा रस्सा रेडी झालाय. आता जेवणाच्या मुला पप्पा जेवायला लागल्यात. त्याच्या बघून आणलं सोय रे. विचारायच्या अगोदर करत अरे मग बोट चोखतोय ओके. त्याला पिलटी बाबा चौतर लागते आधी पिलटी त्याला त्याच्यात दे. पाठीमाग पाऊस अजूनही हाय बाबा. अजून घरात थांबायचं नाही. होय, उगाच हिंडू नको. नाही घेऊ द्यात तर तिथं जाऊन बस होय खरं खेळ. ठेव की तो पण राहिलं तर नाही 3 दिवस. काय दे कशाला सपून टाक. एका भाकऱ्या लिंबू रे लिंबू माझ्या ताटात आहेत बघ हाय की. व्यवस्थित. आणि पण हात मोठा झाला ह्याला काय मोठा आहे. करायला नाही ती. तर ह्यानं दंगा केला. काय 2 कोंबड्या भरपूर होते ते. नितीन काय दुपारचं वाजले 2. पहिला एक घास खातो भूक लागली आहे मर्दा. सकाळपासून भूक लागली आहे. म्हणजे भरपूर भूक लागली आहे. 500 रुपये द्या हो. आता एका कोंबड्याला आम्हाला 700च्या खाली कोंबडा हम्म. मस्त जेवण झालं. मी पहिला जेवून उठलोय. बाकी मंडळी अजून जेवत्यात. पाऊस येईल असं वाटत होतं पण पाऊस काय आला नाही. ते एक साधलं. आता किती पण येऊ दे चालेल. पूर्ण पार्टी वगैरे झालेलं आहे. तर भारी झालं. गावठी एकदम असलं तर कोंबडा किंवा कोंबडी तर रस्सा वगैरे एकदम झणझणीत होतं. भारी होतं. आणि बॉयलर वगैरे काय एवढा खास नसतं. खावं वाटत नाही. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि धन्यवाद.